इथे फक्त खर्चाची यादी आहे, जमा काहीच नाहीये. पंत, अहो काय चाललंय हे? हा जमा खर्चाचा हिशोब आहे की दान धर्म सेवा संस्थेची चोपडी? एक वेळ ती परवडली, खर्चाचा हिशोब तरी नोंदवता येतो. इथे तर कशाचीच भ्रांत उरलेली नाहीये. आपल्या आदेशानुसार आत्माराम आणि बलराम यांना संस्थानातून कुठलाही आर्थिक व्यवहार करण्यास सक्त मनाई केली आहे. पण त्याचा काही उपयोग झाला का? नाही. गावकरी सुद्धा हतबल आहेत. त्यात हे नानासाहेबांचे सुपुत्र म्हणून काही जण त्यांना घाबरून सहाय्य करतात, तर काही जण स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांचा उपयोग करून घेतात. आता हे सगळं थांबवायलाच हवं. विक्रमादित्य सर्पोद्धार मोगलांशी बहादुरीने लढले आणि वीरगतीला प्राप्त झाले. त्यांचा हा पराक्रम त्यांच्या पुढच्या पिढीचा लक्षात राहावा यासाठी हा वाडा, 20 एकर जमीन, 20 कोट किमतीच्या सोन्याच्या मुद्रा असा अनमोल ठेवा भेट म्हणून दरबारानं सर्पोद्धार घराण्याला बहाल केला. पुढच्या सगळ्या पिढीनं तो जपला, जतन केलं. नंतर नानासाहेबांनी त्याला एक वेगळी मोहर चढवली. श्रीरामपुराचे कल्याण केले, खऱ्या अर्थाने सरदारकी भूषवली. त्यांच्या अनुपस्थितीत ही जबाबदारी आमच्यावर आहे. जबाबदारी तुमच्या सुपुत्रांवर सुद्धा आहे. माफ करा, पण त्यांना हे असलं वागणं शोभत नाही. नानासाहेब जिवंत असते तर. पंत, असं अभद्र बोलू नका. माफी असावी. आम्हाला खात्री आहे नानासाहेब परत येतील. हे कुंकू नानासाहेबांच्या आषाढाचं प्रतीक आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे नानासाहेब आमच्याशी असा दगा करणार नाहीत. सावरा स्वतःला. अशा बिकट परिस्थितीतून धैर्याने मार्ग काढूया आपण. आम्हाला कल्पना आहे आमचं हे वागणं वेड्यासारखं वाटत असेल तुम्हाला, पण नानासाहेब स्वतः समोर येऊन श्रीरामपुरासमोर त्यांच्या जिवंतपणाचा दाखला देतील. लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण आत्माराम आणि बलराम याच गोष्टीचा फायदा करून घेत आहेत. नानासाहेबांच्या नावावर किती संपत्तीची नायनाट झाली हे मला विचारा. त्यात तुम्ही सुद्धा नानासाहेबांचं नाव ऐकून त्यांना रोखू शकला नाही. मग पुढे असंच चालत राहील. याचीच फळं भोगावी लागतात आपल्याला, आणि आता हे कुणीही थांबवू शकत नाही. हे जर असंच होत राहिलं तर या संपत्तीचा विनाश अटळ आहे. पण आम्ही हे असं होऊ देणार नाही. नानासाहेब येईपर्यंत ही संपत्ती सुरक्षित ठेवावीच लागेल. निव्वळ अशक्य आहे हे. यावर एक उपाय आहे. कुठला? कसला तो खेळ बुद्धिबळ मला नाही आवडला बाबा. इतकी शांतता असते काय कुठल्या खेळात? खेळ की शोक सभा? लई कंटाळा आलाय बघा. ते मैदानी खेळ बरे, आरडाओरडा धम्माल आणि मज्जा. पण या खेळात जी मजा आहे ती दुसऱ्या कुठल्याही खेळात नाही. आम्ही जे ऐकलंय ते खरं आहे का मासाहेब? संदर्भहीन बडबड नकोय, थेट मुद्द्याचं बोला. तेच बोलायला आलोय आम्ही. तेव्हा संदर्भहीन बडबड न करता तुम्ही मुद्द्याचं बोला. त्यांच्याशी जरा आदबीनं बोला. मासाहेब आहेत त्या तुमच्या. आम्हाला पूर्ण कल्पना आहे आम्ही कोणाशी बोलतो ते. तू उपदेश करायची गरज नाहीये. थांबा. ओम शांती शांती. ह्या परक्या व्यक्तीचा संबंध काय आपल्यात बोलायचा? सरपोतदारांची चाकरी करता करता त्यांचीच संपत्ती हडप करायचा बेत आहे याचा. आत्माराम, तुमच्या जिभेला लगाम घाला. कोणाशी बोलताय याचं भान ठेवा. मासाहेब, आम्हाला यांच्याशी बोलायचंच नाही. आम्हाला तुमच्याशी बोलायचंय, ते पण खासगीत. येतो मी. पंत, नाही, नको. इतरांचं माहित नाही मला, पण मला माझ्या मर्यादा ठाऊक आहे. येतो मी. अचानक स्वाभिमान जागृत झालेला दिसतोय थेरड्याचा. तुमच्या वयानं ज्येष्ठ आहेत ते. तुम्ही त्यांचा अपमान केला हे आवडलं नाही आम्हाला. सर्व गावकऱ्यांसमोर आमच्या दुर्गुणांचे पाठ वाचत फिरत असतात, ते आवडतं तुम्हाला. काय गैर आहे त्यात? हो,
म्हणजे तुमची फूसही असं गेला. म्हणून म्हातारा माजलाय. तुम्ही दोघेही खूप बदललात. माझे 2 राजपुत्र असे नव्हते. सरपोतदार घराण्याच्या वंशाचे दिवे असे निवडुंगात बदलतील असं वाटलं नव्हतं आम्हाला. नानासाहेब जेव्हा परत येतील तेव्हा त्यांनाही बघून आश्चर्य वाटेल. निजधामाला गेले लोक परत येत नाहीत मासाहेब. बलराम, ओरडू नका. नानासाहेब या जगात नाहीत हे सत्य आहे. या 2 हातांनी अग्नी दिलाय त्यांच्या पार्थिवाला. तेव्हा कृपा करून तुमची सोंग थांबवा. सत्याचा उलगडा झालाच आहे तर पूर्ण सत्य सांगतोच. नानासाहेब गेल्यावर तुम्हाला मानसिक धक्का लागला. तुम्ही बेशुद्ध पडला. त्यानंतर नानासाहेब जिवंत आहे त्या कल्पनेतच रमलात तुम्ही. आणि आम्ही या सगळ्याला दुजोरा दिला आमच्या स्वार्थासाठी. या म्हाताऱ्याच्या नादी लागून तुम्ही म्हणे संपत्ती सुरक्षित ठेवायची तरतूद केली. काय प्रकार आहे हा? प्राण गेले तरी सांगणार नाही. रंग, तुम्ही आमच्या मातोश्री आहेत म्हणून आत्मीनं बोलतो. नाहीतर कशाला एवढा आदरातिथ्य करताय? सरळ गळा दाबून सत्य का नाही मधवून घेत? आतापर्यंत सगळं मिळालंय ना तुम्हाला? ऐकतं. त्यात तुमचं आणि नानासाहेबांचं कर्तृत्व काय? आत्माराम, ती संपत्ती कुठे आहे हे तर मी तुम्हाला सांगणार नाहीच आहे. आणि त्याचा योग्य तो वापर झाल्याशिवाय मला मोक्षही मिळणार नाहीये. शाप आहे माझा तुम्हाला. बघ जरा. बघ बघ